Good morning, friends. Today we are going to learn about the new topic, that is nutrition and diet. In this, there are some pictures are given in your textbook, and one thing you should require, you should recall which are the various group of foodstuffs. Name the ones you see in the picture. Which main constituents of food do we get from them? तर हे सगळं चित्र दिलेले आहे. These are the various group of foodstuff. ओके. अन्न घटक आहे. याच्यात बघा धान्य आहे, भाजीपाला आहे, आपण फळं वगैरे खातो, दूध, मध वगैरे असे हे फूडस्टफ्स आहे. सो मेन ह्याच्यातला कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो आहे कार्बोहायड्रेट. ओके. लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पजेस सच ॲज ऑब्टेनिंग एनर्जी, ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी अँड टू फाईट डिसीजेस. आपण जे अन्न ग्रहण करतो ते कोणत्या कारणासाठी करतो? तर आपल्याला त्याच्यापासून एनर्जी मिळते, आपला शरीराची विकास होतो, वाढ होते. टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द बॉडी, आपल्या शरीरातल्या ज्या काही जीवनक्रिया आहे, क्रिया आहे त्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी. आणि डिसीजेस म्हणजे रोग, त्या रोगांना प्रतिकार करण्यासाठी आपण अन्न ग्रहण करतो. दॅन व्हॉट इज न्यूट्रिशन? सी, इन लिव्हिंग थिंग्स the process of taking in food and water and using it for growth and other purposes is called nutrition, and the constituents of food useful for these purposes are called nutrient. So nutrition is the process and the constituents म्हणजे जे काही घटक आहे त्या घटकांना आपण न्यूट्रिएंट्स असं आपण म्हणतो. So nutrients and foodstuff, there are 6 main nutrients in our food, that is carbohydrates, fats, proteins, fiber, vitamins and minerals. These are the 6 main nutrients: carbohydrate, fat, proteins, fiber, vitamins and minerals. These nutrients are present in the different food items we eat in differing proportions. Let us learn more about some of them. तर हे जे आपण न्यूट्रिएंट्स घेत असतो ते कमी जास्त प्रमाणात अन्नामध्ये असतं, तर आपल्याला त्याची एकेकाची ओळख करून घ्यायची आहे. सो इट इज द फर्स्ट न्यूट्रिएंट, दॅट इज कार्बोहायड्रेट. द मेन सप्लिमेंट किंवा आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असणारं न्यूट्रिएंट म्हणजे कार्बोहायड्रेट. दॅट इज एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट. याचा उल्लेख आपण काय करतो? एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट, ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. आवर मेन नीड इज ऑफ एनर्जी. आपल्याला ऊर्जा खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला ऊर्जेची खूप आवश्यकता असते. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट. हेन्स आवर डाएट इन्क्लूड्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरिल इन द फॉर्म ऑफ राईस, चपातीज और रोटी, भाकरी अँड ब्रेड विच कंटेन कार्बोहायड्रेट. म्हणजे आपल्याला जी अन्नामधून आपल्याला जी एनर्जी महत्त्वाची आहे ती एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिरिल्समधून मिळतं. सिरिल्स म्हणजे कडधान्य. तर ह्याच्यामध्ये बघा, आपण त्याच्यापासून बनवलेले राईस असेल, चपाती असेल, भाकरी असेल, रोटी, हे सर्व आपण जे खात असतो त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळत असतं. सिरिल्स आर आवर स्टेपल फूड. आपलं जे महत्त्वाचं जे धान्य आहे त्याच्यामध्ये सिरिल्स म्हणजे कार्बोहायड्रेट त्या ठिकाणी आढळतं. हे बघा, हे एक्झाम्पल दाखवलेलं आहे, मका दाखवलेला आहे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. दॅट इज ऑल इन्क्लूड इन सिरिल्स. ओके. धान्य किंवा कडधान्य आपण त्याला म्हणतो. सो दॅट इज द मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट, दॅट इज कार्बोहायड्रेट. याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं असतं. दॅट इज सेकंड वन इज द फॅट. तुम्ही याच्यात बघू शकता चित्रामध्ये फॅटी फूड्स आर गिव्हन इन दिस. चीज आहे, ऑइल आहे. सम पार्ट ऑफ आवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड्स सच ॲज ऑइल, घी अँड बटर. बघा, या ठिकाणी बटर दाखवलेलं आहे, तूप आहे, तेल आहे. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट
from the food we eat. Heat is measured in kilocalories. Hence, the energy in food items is also measured in kilocalories. That is, हे बघा या ठिकाणी कॅलरीज दाखवले. तर एनर्जी ही किलो कॅलरीमध्ये मोजली जाते. Children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from the food they eat. आणि या पद्धतीने तुम्हाला जे वाढत्या वयाची मुलं आहे त्यांना जवळपास 2000 ते 2500 कॅलरीज इतके अन्नामधून त्यांना मिळणं आवश्यक असतं. नेक्स्ट वन इज द प्रोटीन्स. बघा या ठिकाणी दाखवलेले प्रोटीन्स काय काय आहे, कशापासून ते मिळतात या ठिकाणी दाखवलेले आहे. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पजेस ऑफ ग्रोथ, रिपेअरिंग द वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी अँड फॉर other life processes. We get proteins from the sprouts, milk and milk product, meat and eggs in our food. आपल्या अंडी असेल, मटन, मांस, काही आपण त्याला म्हणतो सुकामेवा, तर याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळत असतं. ओके, काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील तर त्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. प्रोटीनमुळे आपल्या शरीराची वाढ होते. रिपेअरिंग द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी, आपल्या जे शरीरातल्या ज्या अनेक भागांमध्ये ऊर्जा पोहोचवली जाते, लाईफ प्रोसेस क्लिअर होतात. ओके, अँड सो वी गेट प्रोटीन फ्रॉम व्हेरियस ऑफ दिस थिंग्स. नेक्स्ट वन इज द मिनरल्स अँड विटामिन्स. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स to disease and for other life processes the body needs vitamins, minerals and fiber in the diet. We obtain these nutrients mainly from the vegetables and fruit. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. Let's more about them. आपल्या शरीराला मिनरल्स आणि विटॅमिनची सुद्धा आवश्यकता असते आणि अत्यंत थोड्या क्वांटिटीने हे आवश्यकता जरी असली तरी आपण ते अन्नामधून, वेगवेगळ्या पालेभाज्या असतील, फळं असतील, याच्यामधून आपण ते मिळत असतो. द बॉडी नीड सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिनरल्स. द टेबल below gives examples of the some minerals and provide information about their functions in the body, the various sources of the minerals as well as the diseases caused by their deficiency. हा जो टेबल खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मिनरल्सची नावं दाखवलेली आहे, कोणते मिनरल्स तुम्हाला आवश्यकता आहे, त्या मिनरल्समुळे काय आपण त्याचं कार्य काय आहे बॉडीमध्ये, त्याचे सोर्सेस म्हणजे कोणत्या ठिकाणाहून ते आपल्याला मिळतात, कशामधून मिळतात, आणि डिफिशियन्सी डिसीज म्हणजे ते जर आयर्न नसेल, किंवा आता एक उदाहरण घेऊन सांगतो, ते जर नसेल तर कोणत्या ठिकाणचा रोग होतो, या सर्व प्रकारची माहिती या टेबलमध्ये दिलेली आहे. हा टेबल तुम्हाला काढायचा आहे, आपल्या वहीत लिहायचा आहे. बाकीचे भाग मी मिनरल्सपर्यंत थांबवूया. एक उदाहरण सांगतो. आता बघा, मिनरल दिलेले आयर्न, त्याचे फंक्शन दिलेले कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, ऑक्सिजन पोहोचवणे सर्व शरीराला. सोर्सेस कुठून मिळणार आपल्याला हे आयर्न, तर मीठ, स्पिनाक, ॲपल्स, रेझिन्स. आणि डेफिशियन्सी डिसीज म्हणजे आयर्न जर आपल्या शरीरामध्ये नसेल किंवा कमतरता झाली तर ॲनिमिया नावाचा रोग आपल्याला होत असतो. तर या पद्धतीने तुम्ही तक्ता तयार करायचा, वहीमध्ये लिहायचा आहे. ओके.